बोलण्यात माझ्या माझे मान आहे, ज्याचे खरे न बोलणे तो बेगुमान आहे. बोलण्यात माझ्या माझे मान आहे, ज्याचे खरे न बोलणे तो बेगुमान आहे. का वेदनेत होतो हा सूर साजनीचा, रेषात संचितांची ही बेगुमान आहे. अरे आयुष्य पेटताना ओठात सूर होता, हे साजने सुराला आता सर्व माझ्या प्रमाण आहे. बोलण्यात सर्व माझे मान आहे, बोलण्यात सर्व माझे मान आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिहिका मेघा अरविंद कांबळे, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. या प्रकल्प विचार मंचावर विषय मांडते संविधान आणि लोकशाही. मित्रांनो, सर्वप्रथम तर संविधान म्हणजे काय? तर संविधान म्हणजे अनेक भाषा, शेकडो विधी आणि हजार विधान या सर्वांना जोडून ठेवणारं म्हणजे संविधान. संविधान हे केवळ एक कायद्यांचा संग्रह नसून तो एक जिवंत दस्तावेज आहे, जो या लोकशाहीस मार्गदर्शन आणि संरक्षण करतो. मित्रांनो, भारत हा विविधतेत एकता या तत्वावर अवलंबून राहिलेला देश आहे. मित्रांनो आता लोकशाही म्हणजे काय? तर लोकशाही म्हणजे लोकांद्वारा चालवले जाणारे शासन म्हणजे लोकशाही. पण मित्रांनो, लोकशाही नसती तर आपल्याला बोलण्याची संधी नसती, आपल्याला खूप काही करण्याची संधी नसती. पण मित्रांनो, आजची ही लोकशाही पाहून मला असे म्हणावेसे वाटते, लोकशाही विसर पडला व्याख्येचा, लोकशाही विसर पडला व्याख्येचा, कुठे हरविली लोकशाही. हाती पडल्या बेड्या इथे सुरू झाली हुकुमशाही. मित्रांनो, संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिलाय. पण मित्रांनो, 500 रुपये घेऊन जर 5 वर्षासाठी तुम्ही तुमचं स्वतःच मत विकत असाल तर तुमची कुत्र्या मांजरी इतकीही लायकी नाही. मित्रांनो, आज आपण पाहतोय लोकशाहीत सर्वात महत्वाचं असते ते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पण आज आपण पाहतोय तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, आजकाल अशी अफवा फैलली की संविधान बी आर आंबेडकरनी नाही तर बी.एन. राव यांनी लिहिले आहे. तर मी त्यांना असे उत्तर देऊ इच्छितो, लेखनी तर सर्वांच्या हातात होती, पण राज्यघटना लिहिण्याची क्षमता ही फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेबांच्या रक्तात होती. धन्यवाद.